आवाज़ की दुनिया के दोस्तों, नमस्कार। मैं हूं किशोर, आपका अपना दोस्त। दोस्तों, मैं आज सुनाने जा रहा हूं मेरी लिखी हुई मराठी कथा माझा हनुमान। मी महेश उर्फ माही। प्रीतम माझा वर्गमित्र। तसे आम्ही एकमेकांना ओळखत होतो, पण एका प्रसंगाने आमची मैत्री झाली। प्रीतम 10वीत असताना बोर्डाच्या परीक्षाआधी टेस्ट सिरीज सुरू होती। प्रीतम आणि त्याचे वर्गमित्र पेपर सोडवून सायकल घेऊन पायीच निघाले गप्पा करत। प्रीतम, मला उद्याच्या पेपरच्या नोट्स देतो प्लीज? घरी गेल्यावर 2 तासात आणून देईल। हां हां, हो घे ना, असं म्हणून प्रीतमने आपल्या नोट्स त्याला दिल्या। मला आश्चर्य वाटलं। मी सतत त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो। प्रीतमच्या वर्गमित्राने दुसऱ्याला अंगठा दाखवला व हसून पुढे निघणार तोच मी त्याच्या सायकलसमोर मुद्दामच आलो। तोल जाऊन सायकल पडली व नोट्स पण खाली पडल्या। मी त्या नोट्स घेतल्या व म्हटले, सॉरी, इतक्या महत्त्वाच्या नोट्स फाटल्या असत्या। होय, फाटल्या काय आणि जळल्या काय, मला काही नाही फरक पडत, तो म्हणाला। म्हणजे माझ्या नोट्स सुखरूप आहेत, या त्या पगल्याच्या नोट्स आहेत प्रीतमच्या। तसंही मी वापस देणारच नव्हतो त्याला, बसला असता रडत। अच्छा, म्हणजे त्याने तुमचं काही बिघडवलं? नाही नाही, पण अशा साध्या मुलांना त्रास द्यायला मजा येते। हो, मग मी या नोट्स नेला तर चालेल? हो हो, चालेल चालेल, चल बाय। मी त्या नोट्स घेतल्या व प्रीतमला गाठलं। हां, हे घे तुझ्या नोट्स। उद्या पेपर आहे ना, जरा डोळे उघडून बघत जा लोकांकडे। मी घडलेला प्रसंग सांगितला। तेव्हापासून ठरवलं, प्रीतमला पुढील आयुष्यात सुद्धा गरज पडेल व मी त्याची साथ देईल। पुढे प्रीतम ग्रॅज्युएट होऊन एका खाजगी कंपनीत नोकरीला लागला। मी पत्रकारितेचा कोर्स करून पत्रकार बनलो। सनसनाटी बातम्यासाठी माझी चौकस नजर सर्वत्र फिरत होती। प्रीतमच्या वडिलांनी 20 वर्षापूर्वी 5000 स्क्वेअर फूटचा एक प्लॉट घेऊन ठेवला होता। प्रीतमने लोन घेऊन तिथे एक घर बांधलं। रस्ते, दुकानं, हॉस्पिटलमुळे 20 वर्षापूर्वीच्या या भागाचा चेहरामोहराच पार बदलून गेला होता। प्रीतम यार, काही सनसनाटी बातमी सांग ना। अबे, तू नुसते बातम्याच शोध, पण खात्री करून मगच छापत जा, नाहीतर दुसऱ्या दिवशी माफीनामा छापायची वेळ येईल। एक दिवस अशाच गप्पा करून मी प्रीतमच्या घरून निघालो। त्याच दिवशी रात्री 8 वाजता 4 माणसं प्रीतमच्या घरी आले। आपणच का प्रीतम? कुठं काम करता? हो हो, एका खाजगी कंपनीत। पण आपण कोण? अरे सांगतो, जरा दमा ना। अरे वा, आणि मुलं वगैरे? हो, हा 12वीत आहे। छान, आजकाल शिक्षण काय महाग झालंय ना? मध्यमवर्गीयांना परवडतच नाही, त्यातला एक जण म्हणाला। हो ना, लोन काढूनच शिक्षण करावं लागतं। छे अहो, लोन काढणं एकदम डेंजर। खूप इंटरेस्ट भरावं लागतं। लोनपेक्षा आपलं घर प्लॉट विकलेला बरा। हो हो, तेही बरोबर म्हणा। मग विकताय का हे घर आणि प्लॉट? एकानं विचारलं। नाही, अजून लोन सुरूच आहे। तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली। मला मुळीच विकायची नाही, प्रीतम म्हणाला। अहो साहेब, एकदम निर्णय घेऊ नका, विचार करा। मुलं आहे, फॅमिली आहे, काळजी करा सर्वांची। उद्या येतो रात्री 9 वाजता, तोपर्यंत विचार करून ठेवा। तुमच्या मुलाचं शिक्षण होईल एवढी रक्कम नक्की मिळेल तुम्हाला। असं म्हणून चौघही निघाले। प्रीतमला एकदम टेन्शन आलं। त्याने लगेच मला फोन केला, माही लवकर ये, आल्यावर बोलू। 10 मिनिटात मी पोचलो। काय रे प्रीतम, काही सनसनाटी बातमी मिळाली का? साल्या, तुला फक्त बातमीच दिसते, इथे मला बेघर व्हायची पाळी आली आहे। म्हणजे? प्रीतमने सगळा प्रसंग सांगितला। मी थोडा विचार करू लागलो, कोण असतील हे लोक?
मी अंगणात येऊन आजूबाजूला बघितलं. एका बाजूला याच साईजच्या प्लॉटवर एक घर होतं. दुसऱ्या बाजूला रांगेत 2 किंवा 3 मजली इमारती. प्रीतम, इथे कोण राहतं? अरे, इथे एकाचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं ऑफिस आहे. म्हणजे असं तिथे येणाऱ्या माणसानं सांगितलं मला. अच्छा, तू बघितलं ऑफिस? हो, एकदा गेलो होतो मी, पण ऑफिससारखं काही वाटलं नाही मला. मिळाली मला सनसनाटी बातमी. प्रीतम, चिंता नको करू. साल्याला आपणच बेघर करू. अरे पण कोणाला? मी निघालो आणि सर्वत्र चौकशीचे दूत पाठवून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व सेटिंग लावून ठेवली. प्रीतम, चल जाऊ बाजूच्या ऑफिसमध्ये, असं म्हणून आम्ही दोघंही बाजूच्या ऑफिसमध्ये गेलो. अरे या प्रीतम, कसं येणं केलं? त्यानं आमचं स्वागत केलं. साहेब, मदत हवी आहे तुमची. काल 4 लोक आली होती घरी. प्लॉट सहित घर विका म्हणाले. तुमचा चेहरा बघून लक्षात आलं तसं माझ्या की काहीतरी टेन्शन आहे म्हणून. मग काय ठरवलंय तुम्ही? तो म्हणाला. साहेब, 20 वर्षापूर्वी माझ्या बाबांनी घेतलेला हा प्लॉट आत्ता मी घर बांधलं लोन घेऊन. अजून लोन फिटायचं आहे आणि हे लोक दबाव आणत आहेत. तुम्ही चला ना त्यांना समजावून सांगायला. मी कशाला? तुमच्या भानगडीत तुम्हीच निस्तरा आणि टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा विकून टाकलेला बरा. नाही, मला नाही विकायचा. काही झालं तरी मला नाही विकायचा. अहो, स्वतःचा मुलगा फॅमिलीच्या जीवापेक्षा हा प्लॉट महत्त्वाचा आहे का? त्यासाठी तुम्हाला बोलवलंय मी. तुम्ही सांगा ना त्या लोकांना समजावून. मला नाही विकायचं आहे प्लॉट व घर. अहो मिस्टर, कशाला माझा वेळ घालतोय? चुपचाप रिकामा करा घर. माझ्या मार्गात कोणी आलं ना तर सोडत नाही मी. म्हणजे साहेब, ती माणसं तुमची? प्रीतमनं विचारलं. हो, तुमच्यासारख्या लोकांना जीवाचा धाक दाखवल्याशिवाय कामच होत नाही. अहो साहेब, आम्ही काय केलं? काय बिघडवलं तुमचं? साधी सरळ मध्यमवर्गीय माणसं आम्ही. कोणाच्या अध्यात्मामध्यात. महागाई कितीही वाढली तरी आमच्या गरजा कमी करणारं माणसं आम्ही. मेहनतीने व इमानदारीने पैसा कमवून संसार करणारी. कशाला त्रास देताय आम्हाला? म्हणूनच खाली करा व निर्धास्त जगा. एक हॉस्पिटल काढायचं आहे माझ्या मित्राला इथे. परमिशन? या रेसिडेन्शियल एरियात? प्रीतमनं विचारलं. अहो, आमच्या कामाची सर्व माणसं व डिपार्टमेंट्स आमच्या खिशात आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही तक्रार केली ना तरी काही फायदा होणार नाही. माही, कसं जगायचं सज्जन माणसांनी? या रावणी वृत्तीच्या कौरव सेनाने उच्छाद मांडलाय सर्वत्र. एकेका सज्जनाला गाठत नामोहरण करून पराभूत करतात. हे देवा, सर्व सज्जनांना एकत्र करून एक सज्जन शक्ती निर्माण व्हावी. प्रीतम, असा हताश होऊ नकोस. मी आहे ना. हे कोण? मी महेश, प्रीतमचा मित्र, पत्रकार आहे. ओ, समजलो. तुम्ही कितीही रेकॉर्डिंग केलं ना तरी एडिटिंग करून नकली व्हिडिओ काढला असं आम्ही सर्वांना पटवून देऊ. तुम्हाला सांगितलं ना, सर्व आमच्या खिशात आहे. पैसा फेकला तर हे पत्रकारही आमच्या बाजूने होतील. प्रीतम, कशाला पंगा घेता आमच्यासोबत? अहो मिस्टर, सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेता ना तुम्ही कामाचा, काळ्या यादीत जाल तुम्ही. मी म्हणालो. अरे वा, धमकी? आत्ता कालच्या चौघांना बोलवलं तर तुम्हा दोघांची हाडं जागेवर नाही राहणार. तो म्हणाला. वा, काय कॉन्फिडन्स आहे मिस्टर. रेकॉर्डिंग नाही तर लाईव्ह शो सुरू आहे. पोलीस आयुक्तांपासून तर आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यात. आणि तुमचे ते 4 चंगूमंगू आहे ना,
तेही पोलीस स्टेशनमध्ये हा शो बघत आहे, असं म्हणून मी त्याला दाखवला मोबाईल. मग्रूर झालेला त्याचा चेहरा पार उतरला. मी म्हणालो, मिस्टर, तुमचं कॉन्ट्रॅक्ट लायसन तर जप्त होईलच, पण ज्यांच्या ज्यांच्या जमिनी तुम्ही बळकावल्या ना, त्यांना योग्य मोबदला दिला जाईल तुमच्या संपत्तीचा लिलाव करून. तुम्ही व्हाल बेघर. कळलं तुम्हाला? वरपर्यंत सर्वांनी बघितलंय हा शो, त्यामुळे तू कुठल्याही कोर्टात गेला ना तरी नाही टिकणार आणि सर्वत्र हा व्हिडिओ प्रसारित होईल. सर्व पेपरमध्ये हेडलाईन येईल. सामान्य लोकांचं जगणं मुश्किल करणारा तू, आता तुझं जीवन अत्यंत त्रासदायक होईल. या तुझ्या पापात तुझे घरचेही साथ देणार नाही. चल प्रीतम, हा काहीही बिघडवू नाही शकत आपला. याचा खेळ खल्लास. माही यार, तू माझा हनुमान आहेस, प्रीतम म्हणाला. मी म्हणालो, म्हणजे तू सुग्रीव?